नमस्कार। आज दिनांक 1 एप्रिल 2023 वार शनिवार रोजी अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा मोहोपाडा या ठिकाणी आम्ही सहशालेय उपक्रम दप्तर मुक्त या उपक्रमांतर्गत सहशालेय उपक्रम आठवडे बाजार हा उपक्रम आम्ही घेत आहोत। या उपक्रमांमध्ये इयत्ता 1ली ते 4थी या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। त्यांना जे त्यांच्या परिसरातून जे उपलब्ध होईल ते त्यांनी सर्व भाजीपाला किंवा खाऊ आणि भांडे किंवा किराणा दुकानातल्या वस्तू अशा विविध प्रकारचं बाजार भरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि या आठवड्या बाजारातून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं व्यावहारिक ज्ञान कसं मिळेल किंवा त्यांच्या परिसरामधून कोणत्या वस्तू उपलब्ध होतात, त्या वस्तू कशा पद्धतीने मिळाव्यात, त्यांचं बाजार करताना त्यांचं बाजाराचं मूल्य त्यांना कळावं, गणितीय व्यवहार कळावेत, या हेतूने हा बाजार भरवलेला आहे। 10 रुपयाला ताजी भाजी। मराठा विद्याप्रसारक समाज संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहोपाडा आयोजित इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी यांनी आज शाळेमध्ये आठवडे बाजार हा प्रत्यक्षात या ठिकाणी सादर केलेला आहे। विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनाशी निगडीत विविध बाबींचं ज्ञान व्हावं हा उद्देश त्यामागे आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं व्यवहार कौशल्य हे विकसित व्हावं हा उद्देश समोर ठेवून या इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि सुरेख असा हा बाजार या ठिकाणी भरवलेला आहे। आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विकाऊ वस्तू की ज्यामध्ये लिंब, स्ट्रॉबेरी, त्याचप्रमाणे किती दिले? 5ला 2, 15ला 3 आहेत का? हां, संत्री 20 वैष्णवी, तू आज कसलं दुकान मांडलंय बाळा? चिंच 5 रुपयाला किती? 3 का 2? 4 म्हणजे वाटे का एक वाटा 5 रुपयाला? एक वाटा 5 रुपये। धन्यवाद। काय नाव आहे बाळा तुझं? सुनील। काय विकायला आणला आज तू? लसूण। कसा वाटा दिला हा? 10ला। 10 रुपयाला 1 का 2? 1। भाव कमी कर ना, थोडासा जास्त झालाय। किती कमी करतो? नाही, 10 रुपयालाच जायचं। हां, आज आपल्या ह्या शाळेत आठवडे बाजारात तू कसलं दुकान लावलेलं आहे? वांगे, मिरच्या आणि चॉकलेट आणि कुरकुरे। हे वांगे तू कुठून आणलेस? आमच्या शेतीमधून। आणि कुरकुरे हे चॉकलेट कुठून आणले? दुकानामधून। आता हे वांग्याचा वाटा तू कसा देणार आहे? 10 रुपये। 10 रुपये। आणि हे कुरकुरे चॉकलेट कसे देणार आहेस? 5ला आणि हे 50 पैशाला आहे। धन्यवाद। हाय कौशल्या, आज आपल्या ह्या आठवड्या बाजारात तू सहभाग घेतलेला आहेस, तर ह्या दुकानात तू काय काय मांडलेलं आहे? मेहंदी, बेल्ट, झुमके, टिकले, मेहंदी कोन, बेल्ट, चाक। तू जे इथं आता एवढं साहित्य आणलेलं आहेस, हे साहित्य तू कुठून उपलब्ध केलंस? दुकानातून।
बर, दुकानातून तू विकत आणलंस की त्यांनी तुला दिलं? विकत आणलं. विकत आणलं. मग विकत आणण्यासाठी तू पैसे कुठून आणलेस? घरी येऊन. घरून पालकांकडून आणले का? ओके, धन्यवाद. हे लिंबू कुठून आणले बाळा तू? घरून आणले? हो. कुठून आणले? घरून. घरून आणले. हे कितीला दिले एक वाटा? 10 रुपयाला. 10 रुपयाला. किती लिंबू? 3. 3 लिंबू. तुमच्या घरीच झाड आहे का हे? हो. आ? हां द्या. नमस्कार. अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा या ठिकाणी आपण ही जी गर्दी बघतोय, ही गर्दी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. आठवडे बाजारामध्ये दिसणारं चित्र या ठिकाणी आपल्या शाळेमधल्या इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साकार केलेलं आहे. त्यांना इयत्ता 1ली ते 4थी आणि सर्व शिक्षकांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून हा सोहळा, हा क्षण या ठिकाणी आपण अनुभवतोय. खरोखरच बाजारामध्ये गेल्याचं फील या ठिकाणी येतं आहे आणि विद्यार्थ्यांना यातून बाजार, घेवाण देवाण हे व्यवहार आणि बाजारामध्ये आढळणाऱ्या बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे आणि अतिशय सुस्त असा चांगला असा उपक्रम या ठिकाणी आज साजरा झालेला आहे. या उपक्रमाबाबत मी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज सन्माननीय मुख्याध्यापक आणि आमचे सर्व प्राथमिकचे शिक्षक, त्यात श्री दोंदे सर यांनी अतिशय छानपैकी इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला जर का पुढे काही बनायचं असेल, करायचं असेल, तर व्यवसायाच्या क्षेत्रात जाऊन आपण काय प्रगती करू शकतो आणि कशा पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतो याचं पूर्वज्ञान देण्यासाठी आज अतिशय सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला.